विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। भीती निर्माण करून हे वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रेनवॉश करून या पद्धतीने हे जो दहशतवाद आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। हा लढा, हा संघर्ष नुसता धर्म बांधणाऱ्या सोबत नसून धर्म बांधणाऱ्या विरुद्ध धर्म तोडणारा असा आहे। यांना शांतीची भाषा कळत नाही आहे, यांना संवादाची भाषा कळत नाही आहे। तर या आजच्या या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व त्यांची पूर्ण टीम मिनिट टू मिनिट बैठका घेऊन कडक संदेश तर देणारच आहे, पण आपल्याला सुद्धा जागरूक राहून त्यांना योग्य तो धडा देण्याची गरज आहे। काल काश्मीर पहलगाम यापर्यंत संवेदना व्यक्त करीत असताना हा संपूर्ण प्रकार आज मी एका लेखात सुद्धा लिहिलंय की हा हायब्रिड दहशतवाद आहे। हा एक नवीन प्रकार आता त्यांनी आणलेला आहे। पहिले ते स्लीपरच्या माध्यमातून आपल्याला टार्गेट करायचे, पण आता त्यांनी नाव सुद्धा बदललं। TRF नावाची नवीन संघटना आलेली आहे, रेजिस्टन्स फ्रंट म्हणून। त्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये CEO सारखे पदावर कार्य करतात, दुसऱ्या दिवशी अशा घटनेला अंजाम देतात आणि पुन्हा परवा त्या या आपल्या कामावर रुजवतात। तर अशा या गोष्टींना आपल्याला वेळीच या थांबावं लागतील। आपल्याला आजूबाजूला जसं सावकाजींनी सांगितलं की आपण एक धर्म म्हणून जागृत राहून आपल्या बाजूला अशा काही संदिग्ध घटना घडत आहेत का, असं काही वेगळ्या घटना जर घडत असतील तर आपल्याला जागरूक राहून त्यावेळीच थांबावं लागतील। पहलगाम हे सुद्धा हे फक्त काही पर्वत किंवा नद्यांचं द्योतक नसून हे भारतीय संस्कृतीचं द्योतक आहे। जेव्हा 2019 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्यात आलं, तेव्हापासून 8 पटीनं तिथं पर्यटक वाढलेले आहेत। तर हे जे वाढलेलं पर्यटन अतिरेक्यांना खपत आहे, त्यांना भारताची वाढलेली प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपसत आहे। या गोष्टींना आपल्याला थांबवण्यासाठी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे। हा दहशतवाद बाहेरीत आहे, पण आंतरिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला जागरूक राहून यांना थांबवा। पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। या पाकिस्तानचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। पाकड्यांचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। झालेली घटना ही गंभीर आहे। याबद्दल सगळ्यांनी खेद व्यक्त करायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे नागरिकांचं। आपण राष्ट्रवादी विचाराचे, हिंदुत्वाचे विचाराची मंडळी आहोत, परंतु केवळ निषेध व्यक्त करून भागत नाही। आपल्या मनामध्ये ह्या सर्व राष्ट्रीय विषयाबद्दल आपल्याला सतत तळमळ असली पाहिजे आणि जागरूकपणे आपण एकत्र आलं पाहिजे, याची गरज आहे। संघटनेमध्येच शक्ती असते आपण पाहतो, त्यामुळं आपण नेहमी संघटित राहायला पाहिजे। ह्या घटना कुठेही घडली देशामध्ये तरी सगळ्यांनी ॲट ए टाईम जागरूक होऊन एकत्र यायला पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्याला निरोप देणं, मेसेज देणं याची कुणी वाट पाहायला नाही पाहिजे, कारण आपल्या भावना एक आहे। दिल्लीपासून परतूरपर्यंत सगळ्यांची एकच प्रतिक्रिया उमटली पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। गेले 50-60 वर्ष आम्ही काम करतोय, पाहतोय, लोकांना जागा करतोय, तात्पुरते जागे होतात, पुन्हा झोपतात। ही परिस्थिती नको आहे। सतत नागरिक हा जागरूक पाहिजे। इस्रायलचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। छोटंसं राष्ट्र आहे, महाराष्ट्रापेक्षा छोटं प्रांतापेक्षा आपल्या, आणि त्या देशाची परिस्थिती अशी आहे की हे गाझा आणि त्या बाजूचे जे संघटना आहेत त्यांच्या मुसलमानांच्या त्या एवढ्या त्रासदायक आहेत, जगात सगळ्यात भयानक अशा संघटना आहेत हमास आणि ते हिजबुल्ला। तर अशाशी त्यांना लढता नाके नऊ आलेत, परंतु तिथला नागरिक एवढा जागरूक आहे। असा प्रसंग जेव्हा जेव्हा येतो देशावरती, ते शेतकरी असेल तर शेतांना काम बाजूला टाकतो, व्यापारी असेल ते दुकान बंद करून टाकतो आणि देशासाठी बाहेर पडतो। ही भावना आपल्या लोकांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे। एवढसा इस्रायलच्या 50-60 मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेला आहे, त्याला पुरून उरतोय हे लक्षात ठेवा। आपला तर मोठा देश आपला,
एवढा मोठा देश आहे. आता लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर चीनच्या पुढे गेलो तर आपण चीनपेक्षा आपली लोकसंख्या आता वाढलेली आहे. मग एवढ्या लोकांची एवढी संख्या असून आपला काय उपयोग आहे? त्यामुळे संघटित होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा आणि याचा आपण निषेध करतो. आता श्रद्धांजली. सर्वांनी आपल्या जागीच उभा राहून 2 मिनिटं आपण सर्वांनी मौन धरणार आहोत. त्याचा मी प्रथमतः परतूर तालुक्याच्या वतीनं, सकल समाजाच्या वतीनं, परतूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. या पाकड्यांच्या कुरापती जसं भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्यावाल्या कटकारस्थानाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी भारताला अस्थिर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. 2019 नंतर ज्या वेळेस काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आलं, त्याच्यानंतर या TRF नावाच्या दहशतवादी संघटनेचा उदय झाला आणि त्यापासून त्यांच्या मनामध्ये ही भारताची एक चांगलं पर्यटन स्थळ आहे. आपण ज्या ठिकाणी भारतातले संपूर्ण लोक पर्यटनाला जातात, या ठिकाणचं वातावरण अस्थिर करण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे. ही संघटना पोचण्याचं काम कोण करतंय? तर हे सर्व काम पाकिस्तान करतंय. आणि आपले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, या देशाचं कणखर पोलादी पुरुष म्हणून आपण गृहमंत्र्याकडे पाहतो. नरेंद्रभाई मोदी असतील, अमित शहा असतील, अजित डोभाल असतील, सर्व प्रमुखांना मला हात जोडून विनंती करायची आहे की आपल्या घराच्या चौकटीवरती येऊन जर हे दहशतवादी पुन्हा नंगानाच करण्याचा प्रयत्न करीत असतील, भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला अस्थिर करण्याचं काम करीत असतील, तर यांना जशाच तसं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल. कुठल्याही परराष्ट्रीय खात्यासोबत यांच्यासोबत चर्चा करण्याच्या यांनी ठरवू नये. ज्या पद्धतीनं पाठीमागं पुलवामाचा हल्ला झाला, बालाकोटचा झाला, त्यानंतर आपण जशी सर्जिकल स्ट्राईक केली आणि 300च्या वर दहशतवाद्यांना ठार करण्याचं काम या ठिकाणी केलं, तशाच पद्धतीनं आता पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे. जशाच तसं जर उत्तर दिलं तरच या कुठंतरी कुरबरी यांच्या थांबणार आहेत. नसता आता पुन्हा जे कालची घटना घडली, 28 निरपराध लोकांचा बळी गेला. म्हणतात की दहशतवाद्याला जात धर्म काही नसतो, परंतु जर ते जात धर्म विचारून जर तुमच्यावर हल्ला करण्याचं काम करत असतील तर ही मानवतेला शोभणारी गोष्ट नाही. अखंड या विश्वामध्ये असं कधी घटना घडलेली नसेल की तुमचा धर्म पाहून, तुम्ही जर हिंदू धर्माचे असाल तर तुम्हाला मारले जाईल आणि तुम्ही मुस्लिम धर्माचे असाल तर तुम्हाला सोडल्या जाईल. बऱ्याचशा जणांचे आता व्हिडिओ बाहेर येत आहेत, त्यांना नमाज म्हणावं लागली, त्यांना कलमा पढाव्या लागल्या, त्यांना वेगवेगळे मुस्लिमांचे उपचार करावे लागले. त्यावेळेस त्यांना या ठिकाणी त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे बक्ष दिले गेलं आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या लोकांना, इतरही लोकांना, धर्मीयांना त्यांनी टार्गेट करून मारले गेलं. आपण पाहतो आपल्या पाठीमागचं जोडपं 1 महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलं होतं. आपण काश्मीरला स्वर्ग म्हणतो आणि त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जातो. अरे तो आमचा भाग आहे, तो आम्ही कधी सोडला नव्हता आणि सोडणारही नाही. असे किती जरी भेड हल्ले झाले तरी पण या ठिकाणचा आमचा भारतीय कधी पाठीमागं हटणार नाही. याचबरोबर मला त्या ठिकाणच्या शासनाला आणि प्रशासनाला सांगायचंय की तुमच्या कुठेतरी परिपक्वता तुमच्यामध्ये नसावी म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. जर एखादा येऊन आमच्या परतूरमध्ये हल्ला करतोय तर परतूरमधल्या त्याच्यामध्ये काहीतरी सहभागी आहेत, त्याच वेळेस ह्या घटना घडतात. तर या घटनेमध्ये पण त्या भागातले काही लोक सहभागी असणार आहेत, त्याचा शोध करावा. अगोदर त्यांना चौकामध्ये गोळ्या घालाव्यात. कायदा सुव्यवस्था ह्या नंतरच्या गोष्टी राहिल्या. माफ करा, आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बोलतोय. संविधानिक मार्गाने आपण चालणारे लोक आहोत, परंतु कुठं ना कुठेतरी ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय त्यावेळेस मन विचलित होतंय. बस झाला या पाकिस्तान सोबत परराष्ट्र धोरणाने त्यांना
तसेच तसं आता उत्तर देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. नरेंद्रभाई मोदी, अमित शहा यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुम्ही कुठेतरी कणखर भूमिका घ्या आणि या पाकड्यांना धडा शिकवा, अशी पुनश्च एकदा विनंती करतो आणि कालच्या झालेला भ्याड हल्ल्याचा जय निषेध करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. माननीय ज्येष्ठ स्वयंसेवक सुभाष अण्णा यांना अशी विनंती करून त्यांनी भारत माता की जय. पाकड्यांचं करायचं काय? या जिहादी पाकड्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या जिहादी पाकड्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या जिहादी पाकड्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जम्मू काश्मीरमध्ये बलगाम या ठिकाणी आमच्या असणाऱ्या या ठिकाणच्या माता भगिनी, त्या ठिकाणी असणारे आमचे लहान लहान तरुण बाल युवक आणि त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणचे पर्यटक हे त्या ठिकाणी त्या राज्याला महसूल उपलब्ध करून देत त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात आणि त्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून सर्वजण त्या ठिकाणी जात असतात आणि स्वतःचंही त्या ठिकाणी कुठेतरी गुण्यागोविंदाने आपण त्या ठिकाणी फिरून यावं आणि आपल्या परिवारासह त्या ठिकाणी लोक पर्यटनासाठी त्या ठिकाणी जात असतात. पण आपण पाहतो की कुठेतरी या पाकड्यांना, हरामखोरांना, जिहाद्यांना आमच्या हिंदू सुखामध्ये या देशामध्ये नांदतोय, राहतोय, यांना ते खपत नाही आणि म्हणून ते असे पाठीमागून वाद करतात. ते नपुंसक आहेत, हरामखोर आहेत, ते जिहादी, त्यांना मर्दपणा त्यांच्यामध्ये शिल्लक नाहीये. माता भगिनींसमोर निहत्या असणाऱ्या त्यांच्या नवऱ्यांवरती ते त्या ठिकाणी हल्ला करतात. ज्यांच्या मनामध्ये अतिशय किळसवाणा प्रकार, यांच्या विचारांचा जिहादीपणा त्या ठिकाणी आपल्याला वारंवार दिसलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या बाल मुलांच्या आईवडिलांना त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या केली आणि आपण पाहतो त्या ठिकाणचे स्थानिकचे काही जिहादी सुद्धा यांना घरामध्ये लपवत असतात. हे जिहादी ओळखण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्त हिंदू बांधवांना या ठिकाणी करावं लागणार आहे आणि या जिहाद्यांचा पाडाव आपल्याला संघटित शक्तीनं देशभरामध्ये आवाज उठवून त्या ठिकाणी करावं लागेल. मी तर म्हणेन आमच्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि आमचे असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय अजितजी डोभाल यांना आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये एक विनंती करतो. तुम्हाला ज्या पद्धतीने या देशानं एका अपेक्षेने तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, तुम्ही या घटनेला गंभीर्यानं घेऊन या पाकड्यांना, जिहाद्यांना तुम्ही नक्कीच धडा शिकवा. आम्ही हिंदू म्हणून या देशातला प्रत्येक हिंदू समाज तुमच्या पाठीमागं, कुठल्याही निर्णयामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहेत. या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांना आम्ही हिंदू म्हणून, या देशातला हिंदू म्हणून आमच्या माता भगिनींतर्फे सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, पण या पाकड्यांना, या जिहाद्यांना तुम्ही नक्कीच धडा शिकवत आहात. तुम्ही शिकवलेला आहे, त्याच्याही पेक्षा तीव्रपणे या हरामखोरांना, या नामर्दांना त्या ठिकाणी तुम्ही धडा शिकवा ना. अजून अपेक्षित आहे. आमच्या सर्व हिंदूंच्या या ठिकाणी भावना या देशामध्ये तीव्र आहेत. आमच्या घरातल्या माता भगिनींनी त्या ठिकाणी फिरायसाठी जायचं का नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी आज असलेलं सर्व रिझर्वेशन देशातले त्या ठिकाणी जाणारे बंद झाले, त्या ठिकाणी कॅन्सल झालेले. मित्रांनो, हा असणारा प्रकार देशामध्ये कुठेही असं जिहाद्यांचं आक्रमण होऊ नये. पश्चिम बंगालची ती असणारी निर्दयी डायन, तिचं नाव आहे ममता बॅनर्जी. ती ममता तिचं चुकीनं नाव आहे. तिच्या सुद्धा राज्यामध्ये हिंदू त्या ठिकाणी कापला जातोय, पळवला जातोय. आमचा हिंदू त्या ठिकाणी घरांच्या त्यांच्या बाहेर त्या ठिकाणी काळ्या फिता लावून त्यांना गुन्हा करून घरातून काश्मीरला 1990ला ज्याप्रमाणे घडलं. मित्रांनो, ही लढाई 911 मध्ये देशामध्ये ह्या जिहाद्यांचा हल्ला झाला तेव्हापासून सुरू आहे. मित्रांनो, आम्ही शंडासारखं घरात बसतो, जागरूक होत नाही. देशासाठी एखादा विषय आला तर आम्ही समोर येत नाही. आम्हाला जातीपातीचं
ठिकाणी जात विचारली जात नाही. तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही त्या ठिकाणी हिंदू आहात, त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही जातीचे असा, तुम्ही कोणत्याही पंथाचे असा, तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्हाला काफिर म्हणूनच त्या ठिकाणी कलम करतात. हा इतिहास आहे मित्रांनो. 1990ला तेच घडलं आणि आज सध्या पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये सुद्धा 60% हिंदू आहे. त्या ठिकाणी सुद्धा घडतंय आणि आमचे हिंदू सुद्धा गाझा आणि पॅलेस्टाईनवर काही हरामखोर असणारे आम्ही मनवणारे सेक्युलर हे शंडासारखं गाझा आणि पॅलेस्टाईनवर त्या ठिकाणी स्टोऱ्या ठेवतात, फेसबुकला टाकतात, गाझाला वाचवा, पॅलेस्टाईनला वाचवा. अरे हरामखोरांनो, तुम्हाला भारतामध्ये एका राज्यामध्ये हिंदू गाडला जातोय. आमच्या माई बहिणींचे विडवड्या रस्त्यावर काढले जातात. आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संरक्षण आहे. ममता बॅनर्जी ही शंडबाई त्या ठिकाणी राज्य करते आणि फुकटच्या नादामध्ये तुम्ही त्या हरामखोर बाईला त्या ठिकाणी निवडून देता आणि तुम्हाला आज जे भोगावं लागतंय ते तुम्ही परिस्थिती बघा. पश्चिम बंगाल आज आपल्याला जिवंत उदाहरण आहे. काही लोकांनी सांगितलं की तो जो काश्मीर फाईल पिक्चर आला हे प्रोपोगंडा आहे, हिंदुत्ववाद्यांनी केलेलं राजकारण आहे. त्या हरामखोरांना सांगतो, तुमच्या डोळ्यात मिरच्या गेल्या का भाडकं हो. तुम्हाला कळालं पाहिजे की तुमच्या डोळ्याला काय झाले. तुमच्या शब्दांना तुमच्या पेनं मुरदाड झालेत या हरामखोरांचे, सेक्युलरांचे. यांच्या पेनांना धार आणून देण्यासाठी जोपर्यंत हिंदू निघत नाही तुम्हाला सिरियसली कोणीही इथं घेणार नाही. तुम्ही वोट बँक नाही, तुमची एकजुटता नाही, तुमचा जातीवाद त्या ठिकाणी वाढलेला आहे. तुम्ही जोपर्यंत हिंदू म्हणून एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नांना, तुमच्या असणाऱ्या कुठल्याही गोष्टीला या देशातला कुठलाही व्यक्ती गांभीर्यानं घेणार नाही. तुम्ही आवाज उठवा. तुमच्या मुली लवजिहादमध्ये अडकतात, तुमच्या माय बहिणींना उचलून घेऊन जालं जातं. आज रस्त्यावरती तुमच्या माय बहिणीची हत्या होती, तरी तुम्ही जागृत नसताना होणार तर तुमच्या आमच्या पुरुषत्वावर, आमच्या असणाऱ्या या ठिकाणी एका धोरणावर त्या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.